आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, खराब वातावरणामुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी होती आहे आणि पुढचा आदेश येईपर्यंत कटराकडून मंदिराकडे प्रवेश दिला जाणार नाही। तुफान पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आलेली आहे। दरवर्षी हजारो लाखो भाविक वैष्णोदेवी यात्रेसाठी जातात, पण सध्या वातावरणात प्रचंड बदल होतोय। तुफान बर्फवृष्टीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे। कटराकडून मंदिराकडे आता प्रवेश दिला जात नाहीये। शिमल्यामध्ये यंदाच्या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे। 3 महिन्यानंतर पहाडी परिसरात बर्फवृष्टी झाली आहे, तर अनेक ठिकाणी पावसाच्या सरीही बरसल्यात। दरम्यान आजही अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं ही शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बारामुल्लामध्ये सुद्धा जोरदार हिमवृष्टी झाली असून जवळपास 1 फूट बर्फ साचलाय आणि या हिमवृष्टीमुळे थंडी वाढली असली तरी स्थानिक शेतकरी आणि फळ बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यांच्या मते ही हिमवृष्टी जमिनीतला ओलावा, भूजल पातळी आणि आगामी पिकांसाठी विशेषतः सफरचंदाच्या बागांसाठी फायदेशीर ठरणार आहे। जम्मूच्या भद्रवाह परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली आणि बर्फामुळे अनेक ठिकाणी रस्ते झाकले गेलेले आहेत, तर डोंगरही पांढऱ्या रंगाच्या बर्फात न्हाऊन निघाल्याचं दिसतंय। घराच्या छतांवर, रस्त्यांवर, गाड्यांवर बर्फ साचायला सुरुवात झाली आहे आणि आजूबाजूचे डोंगर सुद्धा या बर्फाच्या चादरीत पूर्णतः झाकले गेलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे। सध्याच्या हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरचं कामकाज पूर्ववत होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, कारण बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे आणि प्रवाशांना अधिक माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। आणि प्रयागराजमधून बातमी आहे। प्रयागराजमध्ये आज 3.5 कोटी भाविक गंगा स्नान करणार आहेत। वसंत पंचमीनिमित्त प्रयागराजमध्ये अनेक भाविक दाखल झालेत। प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आणि सुरक्षेसाठी सावध पावलं उचलली जात आहेत। एकूण 24 घाटांवरती भाविक पुण्यस्नान करणार आहेत। आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आजही शाही स्नानाला नकार दिलाय। शाही स्नान वादात असल्याचा अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथांवरती निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची शंकराचार्य यांनी स्तुती केलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आंदोलन पुकारले।